स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महत्त्वाची आहे। महसूल मंत्री बावनकुळेंनी पाठवलेलं पत्र फक्त कुणबी प्रमाणपत्रांच्या चौकशीसाठी होतं। बावनकुळेंच्या सूचनेनं कोणतंही कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही। बीडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांचं महसूल विभागाच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांना हे पत्र आहे। बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी लिहिलेलं पत्र आता समोर आलंय। जरांगेंनी केलेल्या आरोपांनंतर उपजिल्हाधिकाऱ्यांचं हे पत्र आता समोर आलं असल्याचं पाहायला मिळतंय। ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिकचे अपडेट। जरांगेंनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या निवेदनामध्ये महसूल मंत्र्यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याचं नमूद केलेलं आहे, परंतु महसूल मंत्र्यांनी फक्त चौकशीसाठी पत्र पाठवलं आहे। महसूल मंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील कोणतंही प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आलेलं नाही। बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रात काय ते आपण बघतोय आणि यामुळे जरांगेंनी दिलेल्या मुलाखतीमध्ये आणि आलेल्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही असा उल्लेख देखील या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, सरकार हस्तक्षेप करत नाही मग बावनकुळेंचं पत्र कशासाठी असा सवाल जरांगेंनी केलाय। बावनकुळे चुकलेत, त्यांनी चूक मान्य करावी असं जरांगे म्हणाले। तर राजकीय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतोय का? भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी जरांगेंना हा सवाल उपस्थित केलाय। सरकारचा हस्तक्षेप त्याच्यात नाही। जात पडताळणी समिती सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जजमेंटप्रमाणे काम करते। सरकार हस्तक्षेप करत नाही। आणि मग बावनकुळेचं पत्र काय हस्तक्षेप नाही? काय देऊ काय देऊ? त्या मागणीला प्रथम स्थान दिले त्यांनी अवैध करा म्हणून लिहून ती काय म्हणते त्याला, ती सांकेतिक भाषा आहे काहीतरी। ती खूप मंत्र्यांच्या ओळीने सांगितलंय मला हे। तू किती स्पष्टीकरण दी, तू चुकलेला आहे हेच मान्य कर। तुला आणखीन बी बावनकुळे सांगतो, तू संपून जाशील, तो यामुळे सगळा पक्ष संपल। आणखीन हातातून गेलं नाही, तू मराठ्याच्या अंगावर घेऊ नको। तू चूक केली हे मान्य कर। काही ठिकाणी कागदपत्र नसल्यामुळे त्यांना अडचण येते। कागदपत्राच्या अभावी काही ठिकाणी व्हॅलिडिटी होत नाही, परंतु जेवढे प्रमाणपत्र दिले त्यापैकी 80% प्रमाणपत्र ही व्हॅलिडेट झालेले आहेत। जात पडताळणी समितीने देखील ते व्हॅलिडेट केलेले आहे। असं असताना फक्त राजकीय वातावरण बिघडवण्याचा हा प्रयत्न होतोय का, याचं देखील संशोधन केलं पाहिजे। परंतु उठसूट भारतीय जनता पार्टीवर टीका करणं, आमचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांबद्दल खालच्या पातळीवरचे शब्द वापरणं हे अतिशय चुकीचं आहे। अशा पद्धतीनं शब्द वापरल्यानंतर जर का मराठा समाजाला न्याय मिळणार असेल तर तुम्हाला मनापासून शुभेच्छा।